आपण बघता चौफेर महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा पावसाचे काही अपडेट्स आपण जाणून घेऊयात। रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार अशा पावसामुळे अनेक ठिकाणी नदीकाठावरच्या शहरांना पुराचा विळखा पडलेला आहे। प्रामुख्याने सकाळपासूनच पुराच्या पाण्यामुळे अडकून पडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास हा अजूनही ठप्प झालाय। त्यामुळे मुंबईच्या दिशेने निघालेले प्रवासी हे तुर्तास अडकून पडले आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर आहे तो मागील 24 तासांपासून तसाच आहे, कारण काल रात्रीपासून जो आहे तो पाऊस सुरू झालेला आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या आहेत त्या सध्या धोका पातळी ओलांडलेल्या पाहायला मिळतात। आपण बघितलं तर नागोठणेमधील आंबा नदीनं आहे ती धोका पातळी ओलांडली आणि सकाळपासून संपूर्ण नागोठणे शहर आहे ते पुराच्या पाण्याखाली आहे ते वेढलेलं पाहायला मिळते। सध्याची परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्गावरची। मुंबई गोवा महामार्ग सकाळी 7 वाजल्यापासून आहे तो ठप्प पडलेला आहे आणि हजारो वाहनं आहेत ती मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडलेली पाहायला मिळत आहेत। सध्याची ही परिस्थिती आपण बघितली तर नागोठणे जवळच्या जिंदाल कंपनी जवळ सध्या मी पाण्यात उभा आहे आणि हे पाणी जर बघितलं तर गुडघाभर पाणी आहे ते साचलेलं आहे। आपण जर पुढे गेलं तर मोठ्या प्रमाणात जवळजवळ छातीभर पाणी आहे ते साचलेलं पाहायला मिळतंय आणि अशा या साचलेल्या पाण्यातनं काही जे ट्रक चालक आहेत वाहन चालक आहेत ते जीव धोक्यात टाकून ही वाहनं आहेत ती पाण्यातनं काढताना पाहायला मिळतात। एकीकडे रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण रस्ते महामार्ग आहेत ते सध्या पाण्याच्या पुराखाली गेलेले आहेत आणि आपण बघितलं तर सध्याची ही ॲम्ब्युलन्स आहे आपत्ती आपण बघितली तर कशा पद्धतीने या रुग्णांवर आलेली आहे आणि त्यामुळे जीव मुठीत किंवा जीव धोक्यात टाकून ॲम्ब्युलन्स चालक आहे तो रुग्णांना या पाण्यातनं घेऊन जाताना पाहायला मिळतोय। एकंदरीत रायगड जिल्ह्याचं जे चित्र आहे ते सध्या आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे। रायगड संपूर्ण जिल्हा आहे तो पुराच्या पाण्याखाली वेढलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे खोपोली असेल, कर्जत असेल किंवा दक्षिण रायगड किंवा उत्तर रायगड असेल या अनेक भागातली जी नदी किनारी वसणारी जी शहर आहेत ती सध्या पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। कोकणामधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईकडून कोकणाच्या दिशेने येणाऱ्या दोन्ही बाजूकडची वाहतूक सध्या ठप्प आहे। वाहनांच्या मोठमोठ्या रांगा आपण बघतोय आणि इथला आढावा घेतला, इथल्या लोकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका आहे तो मुंबई गोवा महामार्गाला बसलेला दिसतोय, कारण मुंबई गोवा महामार्गावरच्या नागोठणे जवळच्या जिंदाल कंपनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय आणि त्यामुळे वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि या वाहतुकीत अडकलेले जे प्रवासी आपल्यासोबत आहेत, दादा किती तास वाहतुकीत अडकलाय? मी बिरवाडीवरून आलोय, कल्याण ठाणा गाडी 8:30ला गाडी इथं आली। 8:30 कुठे चाललात तुम्ही? वाशीला चाललोय। आता सध्या पुढची परिस्थिती काय आहे? परिस्थिती मग इथं 8:30 वाजल्यापासून आम्ही इथंच अडकून पडलोय। पाणी लवकर जाईल असं काय वाटत नाही। ते साधारणतः 9 ते 9:15 वाजल्यापासून इथे अडकलेलं आहे। पाणी काही कमी होत नाही, वाहने काय पुढे जात नाहीत। आता पाणी अजूनही ओसरत नाहीये, पुढचा मार्ग कसा असणार आहे किंवा प्रवास पण आता एक निश्चित ठरवलं की पुन्हा रिटर्न जावे, त्याशिवाय काय पुढे पर्याय जाण्यासाठी काहीच नाही। कसा प्रवास चाललाय, कारण पावसाचा वेग अजूनही कमी झालेला नाही, पाणी देखील ओसरत नाही? पाणी देखील ओसरत नाही। 8:30 पासून इथे आहे, 6:30ला मी बसमध्ये बसलोय बिरवडी पासून। 6ची शिवतल गाडी आहे, पण रिटर्न जायचा म्हटलं तर रिटर्न जायला पण काय मार्ग दिसत नाही, कारण दोन्ही साईडला ब्लॉकेज आहेत आणि पाण्याची जी पातळी आहे 8:30 पासून जी आहे उलट वाढत चालली पण कमी होत नाही। ओघ जो आहे त्याला मार्ग काही दिसत नाही। मला असं वाटतं काही हे जे ब्लॉकेज झाले आहे, पाणी कमी आहे पण ती पाणी जायला मार्ग निचरा होत नाहीये, तर पाण्याचा निचरा होत नाहीये आणि त्यामुळे ही वाहतूक आहे ती विस्कळीत पडलेली आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।